पकडायला तुम्हाला 3 तास लागले, आमच्याकडे हजारो आहेत, हजारो. जिल्ह्यात तरुण विधवा महिलेचा नवरा त्याकडे त्यांचे पालन पोषण सरकारने करा. वाईल्ड लाईफची सुद्धा आहे. वाईल्ड लाईफ सांगताय की तुम्ही आमची लोक उचला आणि तुम्ही आमच्या पिंजऱ्यात ठेवा. आम्ही 100% त्यांना अन्न धान्य खाणं पिणं आम्ही त्यांचं पाहू, त्याचा खर्च आम्ही घेऊ, त्याचा मेंटेनन्स आम्ही सांभाळू. सरकारी नोकरी वन विभागामध्ये देण्यात असं बोलत आहे. सरकारी नोकरी मिळत नाही आणि अशी कायद्यामध्ये तरतूद नाही. सोनाली साहब हिंदी सोनाली साहब हिंदी अरे हिंदी में बताइए कि आज हिंदी में बताइए कि 1 करोड़ की भेड़ के सामने 1 करोड़ की सेलिया जो है वो छोड़ने का प्रस्ताव रखा है. बहुत गलत प्रस्ताव है. हाँ ऑफिसर को ये मालूम नहीं है कि इस चीज से कुछ होने वाला नहीं है. हाँ ये गलत फैसला है. हाँ मैं चाहता हूँ कि रेस्क्यू का 2 सेंटर बड़ा बनाया जाए. हाँ फॉरेस्ट के पास लैंड है हाँ और ताबड़तोड़ 90 दिन के अंदर, 90 दिन के अंदर हाँ उसको अपन को ऑपरेशन करके पकड़ना है और उनको पकड़ के सीधा उनको अंदर डालना है. हाँ तो मेरा कहना यह है गवर्नमेंट को, हाँ। मेरी सरकार को मेरा निवेदन है. हाँ। मुख्यमंत्री देवेंद्र जी हो, एकनाथ जी शिंदे साहब हो, अजित दादा हो या गणेश जी नाईक साहब हो, किसी हालत में रेस्क्यू सेंटर बनाने का परमिशन आज क्या दीजिए. 90 दिन के अंदर ये रेस्क्यू सेंटर करके उसके अंदर सबको आपको अंदर भेजना है. अंदर ही उनको खाना खिलाना है. एक भी आदमी अगर गया इसके अंदर तो ये सबसे बड़ी नामुश्की गवर्नमेंट की रहेगी. लेपर्ड को मारने की भी एक तरीके से वो भी एक मारो मत, उसको पकड़ो तो सही, अंदर तो डालो. काय को मार रहे उसको, मारते काय के लिए. हम किसी भी तरीके से हम संघर्ष नहीं चाहते. हम चाहते कि वो भी जीवित रहे और हमारा एक भी आदमी न मरे. दूसरा कोई ऑप्शन नहीं है इसमें. एक ही ऑप्शन, उसको उठाओ और अंदर डालो, उसको खिलाओ पिलाओ, आराम से रहने दो. आराम से रेस्क्यू सेंटर 2000 लेपर्स को कैसे रखेंगे. सब रेस्क्यू सेंटर इतना बनता है उतना बड़ा हो सकता है. हाँ आज हमारे इधर जो बेबन डिबाना के अंदर रेस्क्यू है, हमारे इधर किधर मानीडो है. मानीडो में 50 की ऑलरेडी 2000 में ऑलरेडी वहाँ पे उन्होंने बनाया था. उसमें का 40 फुल होके अभी हमारे पास 70 एक्स्ट्रा पिंजरे में वो कैद है. उनको खाना जगह पे मिल रहा है. उनको सेंट्रल गवर्नमेंट उसको खाना दे रही है और 2 दिन में एक बार वो खाता है, रोज खाना खाता नहीं है. ओके अरे मला सोडा ना. अरे मला सोडा. अरे झालं ना भाई. सोनावणेजी एक सांगा, तुम्ही आज वेश परिधान करून आलात, काय हेतू आहे. वेश परिधान करून आलात, काय हेतू आहे. सोनावणे साहेब बोला सर. वेश परिधान करून आलात, काय पुन्हा काय घेत रे. सोनावणे साहेब वेश परिधान करून आलात, काय भूमिका आहे. लोक मरतायत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये, प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर माझी विनंती शासनाला की रेस्क्यू ताबडतोब तातडीने 90 दिवसाच्या आतमध्ये बनवावेत आणि 100% त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव, प्रत्येक मुलं या राज्याची सुरक्षित राहावी अशा पद्धतीची भावना आमच्या वनमंत्र्यांची भेट घेणार आहात का. वनमंत्री भेट घेणार आहे. काय वाटतं तुम्हाला. वाटते बिबट्यांचे हल्ले किती चिंताजनक आहे. खूप चिंताजनक आहे. माणसं खूप मेलेली आहे. परिस्थिती अवघड आहे. महिला टहा फोडून करतायत. अतिशय अवघड परिस्थिती आहे. अरे झालं ना हिंदी पाहिजे. तुम्ही बिबट्याच्या वेशात आलेला आहे, काय नेमकं मला विधान म्हणून तुम्ही बिबट्याच्या वेशामध्ये आलेले आहेत. अतिशय गंभीर आणि आपत्कालीन परिस्थिती आहे. फॉरेस्ट खातं हातबल झालंय. आमचे कलेक्टर हातबल झालेले आहेत. ऑल डिपार्टमेंट हातबल झालेले आहेत. मी 2014 पासून सांगत आलेलो आहे की बेबट इथं पुढे वाढणार आहे. हे मांजराच्या प्रजातीतली लोक आहेत. यांचा वावर आणि याची उत्पत्ती मोठी आहे आणि ज्या पद्धतीने उत्पत्ती मोठी आहे त्या पद्धतीने माणसाला आता ते अटॅक करतात. हे सर्व शुगर कॅन म्हणजे ऊसाच्या शेतीमध्ये राहतात. हे जंगलात राहत नाही. त्यामुळे माझी विनंती सरकारला आहे, कुठल्याही उपाययोजना चालणार नाही. आपण जे म्हणताय ना नसबंदी, आपण जे म्हणताय की शेळ्या सोडू, याने काही होणार नाही.
जर कायमस्वरूपी उपाय करायचा असेल तर आपल्याला 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू तातडीने आजपासून त्याची सुरुवात करावी लागेल. शॉर्ट नोटीस मध्ये तुम्हाला आपत्कालीन घोषित करून तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल आणि ते काम करून 2 रेस्क्यू. थांबा इथे थांबा सोनवणे साहेब थांबा सोनवणे साहेब ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक माधव गाडगीळ यांनी सांगितलं होतं की बिबट्यांचा उपद्रव संपवायचा असेल तर त्यांना ते गोळ्या धरून ठार मारलं पाहिजे. तुमची काय त्यावरती प्रतिक्रिया? मला असं वाटतं ज्यांनी आजपर्यंत कधी अरे 1-to-1 चालू आहे त्यांचा. ज्यांनी आजपर्यंत कधी कुठल्याही माणसावर हल्ला केला नसेल त्यांना गोळ्या मारण्यात काय अर्थ? जे नरभक्षक आहे त्यांना गोळ्या मारलं तर आमची काही म्हणणं नाही. पण आता शोधायला वेळ कोणाला आहे? कुठल्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही पाठवणार? कुणाच्या लगेच रिपोर्टर की हा नरभक्ष आहे की नाहीये? मला असं वाटतं सरसकट उचलले पाहिजेत आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही इंग्रजी आतमध्ये टाकले पाहिजेत. 1000 नर आणि 1000 मादी असे दोन्ही रेस्क्यू सेंटर बनवण्यासाठी आपल्याकडं पुरेसा पैसा आहे. शासनाने आजच्या तो निर्णय केला पाहिजे आणि संवेदनशील सरकार आहे. मला त्याची मुलांना विनंती करायची आहे देवेंद्रजींना की आपण पुढे मागे काही न बघता 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर बनवावे, एक जुन्नरमध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये, जेणेकरून तातडीने या लोकांना 90 दिवसामध्ये पकडता येईल आणि एकही आपला बळी झाला नाही. 1-to-1 चालू नर वेगळे ठेवा, मादी वेगळे ठेवा. त्यांना वाईल्ड लाईफला तुम्ही जर प्रस्ताव पाठवला तर त्यांचा मेंटेनन्स वर तेच बघतात, पैसा सुद्धा तेच खर्च करतात. एक तर बिबट्या 2 दिवसातून एकदा अन्न ग्रहण करतो, रोज तो काही जेवत नाही. परंतु मानवी वस्तीमध्ये जेव्हा बिबट्या घुसतो किंवा वन्य प्राणी घुसतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो कोण कोणाच्या हद्दीमध्ये घुसलेला आहे? माणूस जंगलामध्ये घुसला की वन्य प्राणी माणसाच्या वस्तीत? आता 2 तासापूर्वी नागपूरच्या ह्या हिवाळी अधिवेशनाच्या विधान भवनाच्या बाहेर 10 किलोमीटरच्या अंतरावर बिबट्या आलाय. कोण कुठं घुसलंय? 6 लोक जखमी. आमच्या शेतामध्ये जिथं आमचा सातबारा आहे, आम्ही शेती करतो पारंपरिक पिढ्याने, जिथे फॉरेस्टचा लांब लांब संबंध आहे, सगळे बिबटे आमच्या इथं निवारेला आहे. हजारोच्या संख्येने आम्ही मांजरासाठी त्यांना रोज पाहतो. कोण कोणाच्या एरियामध्ये? आमचं असं म्हणणं आहे की जिथं नागरिक राहतात, जो रेसिडेन्सी झोन आहे त्या ठिकाणी बिबट्या मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलाय, तो येतोय. आणि आता त्यांनी त्या ठिकाणी ससे खाल्लेत, हरण खाल्लेत, कुत्रे खाल्लेत. आता तो माणसावर आलेला आहे आणि हे अतिशय प्रचंड मोठा आघात आहे. त्यामुळे आपत्कालीन राज्य आपत्कालीन केलं पाहिजे. धुळ्याला तीच समस्या, नाशिकला तेच, सातारा सांगली तेच, कोल्हापूर तेच, आज नागपूर आहे. आमच्याकडे तर पुण्यामध्ये तर धुडकूस घातलेला आहे. नगर, नाशिक, काय चाललंय आणि किती माणसं मरणार? त्यामुळे आपण हे अतिशय ताकदीचा पाऊल उचलणार आहे. आज 55 माणसं 3 महिन्यामध्ये मरणं आणि त्यांच्यासाठी जवळजवळ 17.5 कोटी शासनाने खर्च करणं, यापेक्षा आपत्कालीन घोषित करून राज्य बिबट राज्य घोषित करून आपण तातडीने 2 रेस्क्यू सेंटर बनवावे ही आमची त्या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे. आणि त्यांना तुम्ही त्या बेशुद्धवाचे इंजेक्शन मारून आपण तातडीने त्यांना उचलावं आणि त्यांना जेरबंद करावं आणि त्यांना खायला घालावं. आपला विषय कमी होऊन जाईल, संपून जाईल. तुम्ही बिबट्याच्या वेशभूषात इथे विधान भवनात आलेला, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार, वनमंत्र्यांना भेटणार, कोणाला भेटणार, काय प्रश्न मारलेला? सर्वांना भेटणार आहे. सर्वांना भेटणार हा विषय आम्ही क्लिअर करणार आहोत. कारण का तर कोणत्याही परिस्थितीमध्ये माणूस मरता कामा नये. एक माणूस आज 100 वर्षाचं आयुष्य असलेलं एक माणसाचं आयुष्य एक बिबट्याच्या नाहक बळीमुळे संपत असेल तर याला आपण सर्वजण दोषी आहोत असं मला सांगितलं. पायऱ्यांवर आणि आज बिबटची संख्या मोठ्या प्रमाणात राज्यात झालेली आहे. त्या बिबटला आपण अतिशय आपत घोषित करून राज्याचं संकट समजून मुख्यमंत्र्यांनी 2 रेस्क्यू सेंटर मोठे बनवावे. एक जिथं सगळ्यात जास्त मांदियाळे आहे तो तालुका जुन्नर आणि शेजारी असलेला अहिल्यानगर नगर जिल्हा, त्या ठिकाणी 2 रेस्क्यू सेंटर जेवढे जे बाकीचे भेटतील तुम्हाला, मग नागपूरला पकडू द्या, महाबळेश्वरला पकडू द्या, सातारा, सांगली, वाई, नाशिक, कुठे जो पकडेल ते सगळे हे रेस्क्यू सेंटर मध्ये. वनमंत्री म्हणतात की 1 कोटीच्या शेळ्या सोडू त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न भागला की ते मानवी वस्तीत येणार नाही. त्यामुळे जंगलात राहतच नाही कोण? बिबटे. मला तुम्ही शेळ्या सोडणार कुठं?
आमचे सगळे जे जंगल आहेत हा. त्याच्यामध्ये एकही बिबट्या नाही. हा सगळे बिबटे रहिवासी झाले आमच्यामध्ये, मानवी म्हणजे नागरी वस्तीमध्ये. हा. आणि तिथे शेळ्या सोडून करणार काय? हा विषय असा आहे हम्म. की त्यांनी काही होणार नाही. हम्म. त्याच्याऐवजी आपण सर्व 2 रेस्क्यू सेंटर बनवून त्यांना खायलाच घालायचं ना, तर तिथं आताही त्यांना चिकन खायला घातलं तर एक दीड दिवसानंतर, कारण त्यांना आहे ना 72 तासानंतर एकदा खायची सवय आहे. हम्म. त्यामुळे आपण याचा विचार करा. शासनाने जे काय उपाययोजना राबवतात, अधिकारी ज्या उपाययोजना सांगतात एससी मध्ये बसून, त्यांना त्याचं काही माहिती नाही. त्यामुळे त्यांना 100% याचा विचार करावा लागेल की रेस्क्यू सेंटर बनवणे, मादी एका बाजूला, नर एका बाजूला, आणि हजारची संख्येने जेव्हा आपण आत्मही त्यांना करू, त्यावेळेला नसबंदीचा विषय येत नाही, शेळ्या सोडायचा विषय येत नाही, आणि 100% जे काय थोडेफार राहतील त्याच्यामध्ये बाकी त्यांना आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. वनमंत्र्यांचा उपाय फिजिबल नाहीये. माझं असं म्हणजे की अधिकाऱ्याने त्यांना सुचवलेला उपाय हा चुकीचा आहे. पण आता तुमच्या भागामध्ये 2000 बिबटे आहे, तर 2000 बिबट्यांसाठी इतकं मोठं रेस्क्यू सेंटर 90 दिवसात कसं उभं राहणार? 90 दिवसामध्ये सगळं होऊ शकतं, युद्ध पातळीवर सगळं व्हायला काही हरकत नाही. बनवायचं काय, ते सगळी चेन सिस्टीम आहे, ते सगळं लोखंडाचं आहे. फॅब्रिकेशनला मोठी ऑर्डर दिली का सगळं काम जागे होणार, आवड काय नाही. पण बाकीचे काही आमदार म्हणतात की बघा डुकरं सोडा, काय भटके कुत्रे सोडा, त्याच्यामुळे हा सगळा त्रास बंद होईल. नेमका तुमच्या भागामध्ये जो त्रास आहे तो खायला नसल्यामुळे आहे बिबट्यांना, की त्यांनी मानवी वस्तीमध्ये? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्या पोहोचलेला आहे. सगळ्या ठिकाणी कुत्रे आहेत, रानडुकरं आहेत. ते लोक आता मानव आलेले का त्या मानवाच्या नागरी वस्तीमध्ये राहतात. हे म्हणणं सोपं आहे, प्रत्येकाला आपापले वेगवेगळे प्रयोग करतात. आता प्रयोगाचे दिवस संपलेले आहेत, आता सर्व आयडेंटिफाय झालेलं आहे. यांना थांबवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना बिबट्यासाठी शूट ॲट साईटची ऑर्डर काढा असं पण काही मागणी होती. साईडचा जर तो नरभक्षक असेल तरच त्या जगाच्या लोकांच्या वन्यजीव जे काही समजा संघटना आहे ते आपल्याला परवानगी देतील, कोर्ट परवानगी देईल. तशी परवानगी आपल्याला मिळणार नाही. जो कोण नरभक्षक असेल त्याला आयडेंटिफाय करायला 3 महिने लागतात. कारण मग त्याचे नखातलं रक्त काढा, ते लॅबोरेटरीला पाठवा, मग ते चेक करणार, मग रिपोर्ट येणार. मला असं वाटतं की ही सगळी लेंदी प्रोसिजर आहे. 100% आपल्याला रेस्क्यू सेंटर हा त्याच्यावर किती खर्च येईल रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी? एक रेस्क्यू सेंटरला 400 कोटी. 400 कोटी म्हणजे 800 कोटी रुपये 90 दिवसात तुम्हाला खर्च करावा लागेल. 100%. कार्पेटवर जाऊ नका रे. अरे ते घालू ना. ए भाऊ भाऊ वरती आहे तू भाऊ. हा ठीक आहे. नाही उभा नको उभा. अरे मठाची लिंक बघ रे. सर लेफ्टला सर लेफ्टला सर लेफ्ट साइड थोडं लेफ्ट तुमच्या राईटला या राईटला. साहेब थोडे पंजे दाखवा, पंजे